बहुजन विकास आघाडी श्री गणेश मित्र मंडळ इकरा क्रिकेट क्लब आयोजित इकरा बिग बॅश 2023 सीझन 4 च्या वतीनं पहिला चेंडू संतोष जाधव यांच्याकडे चेंडू झाला इंटू द गॅप फिल्डिंग चांगली कॉम्बिनेशन फील्ड विमल सिंग आणि नितेश घरतची एकच धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते। पहा पहिल्या चेंडूवरती मन भरवलं होतं ऑफ साइडला 4 खेळाडू प्रोटेक्टिव्ह होते आणि त्यावेळेला 3च्या गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न अतिशय योग्य होता परंतु तो चेंडू अडवला गेलाय। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेला चेंडू खाली राहिलाय सबमरीन डिलिव्हरी डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते। सुरुवात अतिशय चांगली आहे कारण ॲज अ बॉलिंग युनिट ज्या प्रकारे निर्धाव चेंडू यांना गरज होतो तो आला आणि यावेळेला ऑन साइडला फिल्डिंग मध्ये बदल आहे परंतु चेंडू ज्या प्रकारे मैदानाला घरंगळत गेलाय या चेंडूवरती 4 धावांची शिक्कामोर्तब केला गेला होता त्याच्यामधला 68 ठरला विमल आणि म्हणत फक्त एकच धाव मिळते। 3 चेंडू 2 धावा ही सुरुवात आहे शांत आणि संयमी सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीम कडून परंतु यावेळेला कल्पेश चांगली गोलंदाजी हात आहे बॅकफुटवर गेलेला पहिला चेंडू आला चेंडू जातोय का यस वॉरफील्ड प्रसन्न जबरदस्त बॅकअप छलांग लगावली आणि जवळजवळ चेंडू सीमारेखा पार होत होता त्या चेंडूला अडवलाय जबरदस्त फिल्डिंगचा नजारा संतोष जाधव पिनाचा हा चेंडू पहा कशा प्रकारे वळून आला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे सेव्ह केलाय। पूर्णपणे फिल्डिंग बदलवली गेली आहे देवेश दंपी यांच्यासाठी कारण इथे 3-4 या अगोदर 4 ऑफ साइडला होते आता लेग साइडला आलात कल्पेशचा चेंडू ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने डॉट बॉल आहे। 2 निर्धाव चेंडू या षटकामध्ये आलेले आहेत 5 चेंडू 3 धावा धाव फलकावरती शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे। संतोष जाधव पहिल्या मॅच मध्ये जी कमाल दाखवली ती जी धमाल दाखवली ती धमाल थोडीशी कमी पडली आणि मागील मॅच मधला जो निसटता विजय यावेळेला समोरच्या दिशेने 2 डॉट आई तो क्या हुआ हम भी है जोश में चौकार आलाय 4 धाव्याने धावफलक पुढे गेलंय जाऊन पोहोचलंय 7 वरती चांगली बॅटिंग दिवेश संतोष जाधव पिन्या गोलंदाजी मार्गवरती नवीन गोलंदाज नितेश पाटील तेजस 11 संघ यावेळेला प्रयत्न करतोय आगेकूच करण्याचा या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होण्याचा तर दुसऱ्या बाजूने जेएमसीसी हा संघ सुद्धा तितक्याच शर्तीचे प्रयत्न करत असताना पाहायला मिळते कारण 2 डॉट आल्यानंतर सुद्धा दंपीने जो फटका एक्झिक्यूट केलाय तो अतिशय शानदार होता। बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेला पैकी केली गेली आहे धावचीची संधी आहे गडी बाद होईल का तर येस पंचांचं बोट हवेमध्ये रिव्ह्यू रेफर केला गेलाय आणि इथे आता गडी बाद आहे की नाही ते मुख्य स्क्रीन वरती आपल्याला दिसणार आहे। जबरदस्त फेकी होती वेगवान फेकी माहित होतं इम्पॉर्टंट त्या विकेटचं महत्व माहित होतं आणि ते माहित असताना हे पूर्ण काळजीपूर्वक केलेली फेकी अतिशय शानदार होती। घडी बाद आहे की नाही याची चर्चा जरूर होईल परंतु त्या अगोदर पंचांचा सुद्धा इथे खऱ्या तर कस लागणार आहे घडी बाद आहे की नाही हे पाहण्यासाठी आमची टेक्निकल टीम पूर्णपणे पाहू शकतो मुख्य स्क्रीन वरती डिसिजन बॅट कशा प्रकारे लँड झाली कधी लँड झाली कुठे लँड झाली त्यावेळेला चेंडू कोणत्या पोझिशन मध्ये होता गोलंदाजीने कशा प्रकारे त्या चेंडूला गॅदर केलं होतं सर्व क्षणचित्र आमच्या पाटील नेटवर्कच्या संपूर्ण टीम कडून इथे प्रदर्शित केली जातात। गडी बाद पंचांचा इशारा आलाय आणि संतोष जाधव पिनाला माघारी परतावं लागेल। बिग ब्लो मोठा हादरा टीम जेएमसीसी वसईसाठी। ब्लेस नवीन फलंदाज आलाय यावेळेला दिवेश दंपी यांच्यावरची जबाबदारी वाढले चेंडू ज्या प्रकारे हितेश भोईर याने हातामध्ये घेतला फेकी करत असताना थोडे चाचपडले जरूर एकदा तोपर्यंत डाऊन कंप्लीट केली गेली। अजून एक बिग ब्लो आपण पाहिला एक बिग अपसेट पाहायला मिळाला यावेळेला चेंडू क्या बात आहे अतिरिक्त उसळी
स्वतः नितेश पाटीलने सुद्धा विचार केला नसेल की इतकी उसळी मी देऊ शकतो आणि याचा चेंडू इथे बाउन्स झालाय. चेंडू मागे जात असताना इष्टरक्षक थोडीशी कमी पडले. एकच धाव त्या चेंडूवरती येताना पाहायला मध्ये. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. चेंडू समोरच्या दिशेने धावचीची संधी आहे. गडी बाद होईल का? तर यस, विकेटचं पतन, गडी बाद, गॉन. नऊ धावा धावफल करते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. दुसरं षटक, 2 चेंडू शिल्लक. थोडस चित्रविचित्र परिस्थिती जरूर आहे, परंतु इथून राहुल आदावडे आणि ब्लेसला काहीतरी वेगळा विचार करणं गरजेचं आहे. मागील इनिंग ब्लेसची अतिशय शानदार होती. इथे त्या इनिंगला त्याच प्रकारे कंटिन्यू ठेवणं गरजेचं असणार आहे, कारण जेएमसीची थोडीशी अंडर प्रेशर आहे आणि त्या दबावाला कशा प्रकारे भेटतात यावरती नजर असणार आहे. कारण या कठीण परिस्थितीमधून बाहेर काढणं ही संघाची गरज असणार आहे आणि या गरजेप्रमाणे कामगिरी केली जाते का. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. 2 षटकाचा खेळ या ठिकाणी संपतोय. 11 धावा धावफलकावरती टीम जेएमसीसी वसई या संघाच्या. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. राहुल अदावडे पहिल्या मॅच मध्ये ऍज अ ओपनर म्हणून आले होते आणि त्यामुळे त्यांची आता या वेळेला मिडल ऑर्डर मध्ये जबाबदारी खूप मोठी आहे, कारण संघ ज्या अडचणीमध्ये त्या अडचणीमधून पार करणं ही सध्याची गरज असणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर तेजस 11 कंप्लीट स्क्वॉड, कंप्लीट युनिट म्हणून ज्याने जे कार्य आतापर्यंत केलंय, एक चौकार जरी आला असला तरी सुद्धा 11 धावांपर्यंत रोखलंय, ही त्यांच्यासाठी जमेची बाजू. हितेश भोईर नवीन गोलंदाजी वाकू. पहिला चेंडू लेग ब्रेक, पाया मागून आला आणि तिखट नव्हे, हा थोडासा जास्त अग्रेसिव्ह झालाय. विकेटचं बटन, गडी बाद, गॉन, क्लीन बोल्ड. खूप मोठा एक्सपिरियन्स आहे हितेशकडे. हितेश भोईर ऍज अ ऑलराऊंडर म्हणून एक कंगारूसाठी खूप चांगलं योगदान त्याने दिलं या अगोदर अंडर क्रिकेटच्या माध्यमातून. यावेळेला तेजस तिलेंचं प्रतिनिधित्व करत असताना ज्या कंट्रोलने त्यांनी गोलंदाजी केली आहे संपूर्ण 3 मॅचेस मध्ये, ते पाहण्याजोगे ठरले. आत्ताचा चेंडू ज्या प्रकारे हाताळला होता, गतिमान लेग ब्रेक, यष्ट्या उद्ध्वस्त होत्या. ड्राईव्ह केलाय, चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर. सोहेल कंट्रोल मध्ये नव्हते, चेंडूला भेदून दिलाय डायरेक्टली बॉन्डलाईनच्या बाहेर, त्यामुळे त्यांना सुद्धा माघारी परतावं लागेल. अजून एक आद्रा टीम जेएमसीसी वसई संघाला. गॉन. थँक्यू. मॅन फ्रॉम चिखल डोंगरी मिस्टर पक्या, आपणास विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय, ही आपणास आदरपूर्वक विनंती. पक्याबाई, आपण मंचावरती स्थानापन्न व्हा, ही आपणास आदरपूर्वक विनंती. संपूर्णतः इकरा क्रिकेट क्लब श्री गणेश मित्र मंडळ इकरा बिग बॅश 2023च्या वतीने. यावेळेला चेंडू अडवला आहे नितेशने, खूप चांगली फिल्डिंग दिसली. एक धाव डाऊन कंप्लीट केली जाते. या स्पर्धेचं मुख्य आकर्षण, जसं की मगाशी सुद्धा मी नमूद केलं होतं, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर साठी सायकल्स आहेत आणि असं पहिल्यांदाच झालंय. भार्गव पाटील, क्या बात है. भार्गव अंडरआर्म क्रिकेट. यावेळेला बाकूर खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूला भेदून दिला इंटू द गॅप. ना प्रसन्न ना पंकज, गेंद जाती हुई सीधी बॉन्डरी के बाहर 4 रन के लिए. थैंक यू. 15 धाबा धावफलकावरती आहेत आणि 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. तिसरं षटक आहे. भार्गव पाटीलने अतिशय चांगला फटका एक्झिक्यूट केलाय आणि एक आशा जरूर पल्लवित केली. यावेळेला बॅटची एज घेऊन चेंडू थोडासा खेळपट्टीच्या बाहेर आला, परंतु एक धाव डाऊन कंप्लीट होते. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. 16 धाबा आहेत. एका चौकाराने थोडस फिल्डिंग युनिट हल्लाय, कारण तो चौकार धावफलकाला दिशा देणार होता. यावेळेला वन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण गवळीने खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी
प्रदर्शित केली आहे. 3 षटकाचा खेळ संपतोय. 17 वरती जाऊन धावफलक पोहोचताना पाहायला मिळतं. जाऊया डीजेकडे एक सुंदरचं गीत ऐकूयात आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. जेसीसी संघनायक आणि हितांश 11 संघनायक रिक्वेस्ट आहे आपण टॉस कबाज जवळ यायचंय. जेसीसी आणि हितांश 11 दोन्ही संघाचे संघनायक आपणास विनंती आपण टॉस करण्यासाठी यायचंय. ग्रुप सी मधील पहिली मॅच असेल. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडूची फिल्डिंग चांगली होते, एक धाव धावून पूर्ण. पुढची मॅच सुद्धा अतिशय महत्वाची असेल कारण येणाऱ्या 4 टीम्स या सुद्धा दावेदारी पेश करताना दिसतील. जेसीसी, हितांश 11, मॉडर्न आर्ट, बारोंडा 11 असे 4 संघ आहेत आणि हे 4 संघ पुढील मॅच मध्ये सज्ज होताना दिसतील. काय जबरदस्त डिलिव्हरी आहे यावेळेला. धावचीत येस, ब्लेसला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न आणि एक धाव घेण्याच्या नादामध्ये माघारी परतावं लागते भार्गव पाटील यांना. गॉन. अरे होगी तेरी दाढ़ी गुल मेरा साहेब पावरफुल. अरे होगी तेरी दाढ़ी गुल मेरा साहेब पावरफुल. आशिष नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना दाखल होता. प्रकाश मेहर पक्याबाई याचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल पक्याबाई आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. प्रकाशजी मेहर चिखलडोंगरीचे प्रतिष्ठित गृहस्थ व्यक्तिमत्व आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आणि जर आपण पाहिलं तर चेंडू यावेळेला फेकी करत असताना सरळ गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार, 4 धाबा. 5 आहेत का? ओव्हरथ्रो आहे. क्या बात आहे. या 5 आहेत. अकेला ही आता है सुरेश. थँक्यू. इथे 5 धाबा आल्यात. थ्रो करत असताना मागे गेलेला हा चेंडू म्हणजे हे तर बोनस आहे, दिवाळी नाहीये, फिर भी लड्डू बट रहे. क्या बात आहे. शेवटचे अंतिम 3 चेंडू शिल्लक आहेत आणि अशा वेळेला करण गवळी समोर ब्लेसने अतिशय चांगली कामगिरी केली आहे. स्ट्राइक रोटेट. आशिष स्ट्राइक एंड वरती जाईल की ब्लेस. येस, आशिष स्ट्राइक एंड वरती जाणार आहे आणि आशिषला आपण खूप वेळानंतर पाहतोय. वसई चॅम्पियन्स ट्रॉफी ज्यावेळेला आपण पाहिली आशिषचा खेळ अतिशय चांगला होता जेएमसीसी साठी. यावेळेला पाहूयात कशा प्रकारचा खेळ ते करतायत. मोठा फटका, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. टापे चेंडू गेलाय सरळ खेळाडू कक्षाच्या वरून बॉर्डर लाईनच्या पार. विकेटचं पतन गॉन. थँक्यू डीजे. तर आदरणीय प्रकाशजी मेहर साहेब म्हणजेच पक्याबाई यांचा यथोचित सन्मान मुख्य मंचावरती केला जाणार आहे. मी विनंती करेल फैयाजी शेख यांना, या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांच्या शुभ हस्ते प्रकाशजी मेहर पक्या यांचा यथोचित सन्मान येथे केला जाणार आहे. तर प्रकाशजी मेहर पक्याबाई यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय आमच्या मुख्य मंचावरती. आमचे कॅमेरामॅन सन्मान आपण पाहू शकता आमच्या मुख्य स्क्रीनवरती केला जातो. प्रकाशजी मेहर हे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व चिखलडोंगरी गावातील आणि त्यांचा सन्मान ते केला जातोय. थँक्यू प्रकाशजी मेहर. थँक्यू डीजे. शेवटचा अंतिम चेंडू यावेळेला ब्लेस स्ट्राइक एंड वरती आहे. काय जबरदस्त डिलिव्हरी आहे. बॅटची एज, चेंडू गेला स्ट्रक्चरच्या हातामध्ये. विकेटचं पतन, गडीपाठ, 25चं टार्गेट ठेवलं गेलंय टीम तेजस 11 या संघासमोर जेएमसीसीच्या वतीने. हितांश 11 संघाचा संघनायक जेसीचा करण्यात आलेला आहे. कृपा आपण सुद्धा या. हितांशचा सुद्धा करण्यात आलेला आहे. फैयाजी शेख दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. टॉस करायचा आहे.
तर मंचावरती उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल सुद्धा केला जाईल दोन्ही टीम दरम्यान. एका बाजूला हितांश इलेव्हन अर्नाळाचा संघ असेल तर दुसऱ्या बाजूला JCC. मैत्रीचे बादशाह आम्ही प्रकाश मेहर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातो. बाकी मित्रांची मेहरबानी. थँक्यू डीजे. नाणेफेकीचा कौल इथे केला जातोय दोन्ही कर्णधार दरम्यान. आपण पाहू शकता हितांश इलेव्हनचे कर्णधार आदरणीय प्रकाशजी मेहर मॅन फ्रॉम चिखलडोंगरी यांच्या शुभ हस्ते हा टॉस. येस, कुणी जिंकलाय त्याने फक्त हात वर करायचा आहे आणि आपला डिसिजन सांगायचा आहे. हितांश इलेव्हन टॉस जिंकलाय, निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. बोल फर्स्ट की बॅट फर्स्ट निर्णय पोहोचेल, परंतु त्या अगोदर चेंडू आडायला गेला. फिल्डिंग सुद्धा चांगली झाली आहे. फिल्डिंग चांगली. करण गवळे आणि विमल सिंग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ऍज अ ओपनिंग प्लेअर म्हणून. थोडासा बदल आहे आणि बदल कितपत योग्य ठरतोय टीम तेजस्विन याच्यासाठी हे आपण पाहणार आहोत. पहिला चेंडू यावेळेला सिंगल साठी, दुसरा चेंडू वाईड म्हणून स्क्वेअर मारा. अतिरिक्त धाव दापलकामध्ये ऍड होतीये. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र बॉल टू रनचं समीकरण आहे. ही मॅच तितकीशी अवघड नाहीये परंतु तितकीशी सोपी सुद्धा जाणार नाहीये कारण दोन्ही संघांनी जवळजवळ 2 ते 3 मॅचेस इथे खेळल्यात. लेग ब्रेक, ये लेग ब्रेक आहे. लेग ब्रेक लेग साईडला आले आणि तिथून मात्र कानामधून मागून येऊन तिखट झाले. विकेटचं पतन, गडी बाद. थँक्यू डीजे. आज दिवसभरामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक असे विकेट येताना दिसले जे लेगस्टम्पच्या बाहेरून बोल्ड होताना आपण पाहिले. आणि आता इथे यावेळेला नितेश पाटील स्ट्राईक एंडवरती आहेत. समोर राहुल आदावडे. दिशा देण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअरच्या दिशेने जातोय. मार्गस्थ होईल. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नाही. यावेळेला ड्राईव्ह काढण्याचा प्रयत्न. चेंडू समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. चेंडू आणि इथे रेहू घेतला गेलेला नाहीये. चौकार आहे. 4 धावा येत आहेत आणि 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 8 वरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल, परंतु विमल सिंग मॅन ऑफ द मॅच घेतल्यानंतर ज्या प्रकारे आपली दिशा आशा ज्या प्रकारे जागा केला खरोखरच मानावा लागेल. पंचांकडे अपील मागितले जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धाव फलकावरती टीम तेजस इलेव्हन या संघाच्या. थँक्यू डीजे. आता झुंकावलं नाही तर रन्स पाहिजेत आणि मॅच जिंकवणं सुद्धा गरजेची असणार आहे. 18 चेंडूचा खेळणं शिल्लक. 17 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी कारण संतोष जाधव याला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय. समोर फलंदाज नितेश पाटील. अतिशय महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. डू ऑर डाय कारण इथून जिंकणार तर क्वालिफाय होणारा दुसरा संघ बी ग्रुप मधून आणि जर का पराभूत झाला तर मात्र स्पर्धेबाहेर व्हावं लागेल. यावेळेला सन्मान देण्याचा प्रयत्न. फक्त डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळले गेलेत. एकदा धावून कंप्लीट केली गेली आहे. रोल माहित आहे नितेश पाटील यांना इथे कशा प्रकारे बॅटिंग करायची आहे आणि सध्याची गरज काय. अब्दुल अंकल शिकलकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल अंकल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा ही आपणास आदरपूर्वक विनंती. आमच्या श्री गणेश मित्र मंडळ इकरा क्रिकेट क्लबच्या वतीनं अमन स्पोर्ट्स ओनर टेनिस क्रिकेट पटलावरती वसविरांमधील अनेक खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे असे अमन स्पोर्ट्सचे ओनर
अब्दुल शिकालकर अंकल यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम. आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हा ही आपणास आदरपूर्वक विनंती. आगतम स्वागतम सुस्वागतम. सिंगल धाव येते. विमल सिंगचा हा नॅचरल गेम आहे. 4-5 वर्षा अगोदर जाल तर विमल सिंग या प्रकारचे फटके सातत्याने मारताना पाहायला मिळायचे आणि सिंगलने मॅचला हलतं बोलतं ठेवणं हे त्यांची खासियत असायची. आज ॲज अ ओपनर म्हणून आले. चौकार सुद्धा लगावला. मॅचला आपल्या बाजूने चुकवला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा तेच रंग दाखवणं चालू केलंय आणि मॅचच्या परिस्थितीनुसार खेळ साकारत असताना अकॉर्डिंग टू द सिच्युएशन खेळ करत असताना पाहायला मिळतं. शेवटचं अंतिम चेंडू शिल्लक आहे. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे संतोष यांचं. संतोष जाधव पिण्या 13 धावा धावफलकावरती आहेत. 25चा पाठलाग करायचा आहे. इकरा बिग बॅश 2023 आपण पाहतोय. पहिला दिवस. पहिल्या दिवसामधून दुसऱ्या ग्रुप मधील शेवटचा अंतिम सामना म्हणजे बी ग्रुप मधला आपण पाहतोय. यावेळेला मागे वळून गेलेला प्रयत्न फेकी केली आहे. अडवलाय परंतु धाव कंप्लीट आहे. तिथे धाव कंप्लीट झाली नव्हती. राहुल आदावडे आणि संतोष जाधव पिण्या यांचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती. इक्वेशन जर आपण पाहिली तर 12 चेंडू आणि 11 धावा हे इक्वेशन आहे या मॅचचं. नवीन गोलंदाजी मागमध्ये दिवेश दंपी. काय जबरदस्त फिल्डिंग इथे ब्लेसने दाखवली आहे. जेएमसीसी वसईला या स्पर्धेदरम्यान जर आपण पाहिलं तर पहिल्या मॅचचं यश वगळता बाकी ठिकाणी अपयश लाभलंय. परंतु एक कोच म्हणून आपण पाहू शकता ब्लेस ज्या प्रकारे उभरून आलाय खरोखरच मानावं लागेल. एक नवीन चेहरा जेएमसीसी वसईसाठी मिळालाय. ऍज अ बॅटर ऍज अ फिल्डर म्हणून त्याने त्याची छाप खूप चांगल्या प्रकारे या स्पर्धेमध्ये सोडली आहे. पुन्हा एकदा संधी आहे धावचीची परंतु सोहेलचा जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते नितेश पाटीलच्या माध्यमातून. सुरुवातीचे 2 चेंडू 2 धावा देऊन जात आहेत. तर मंचावरती उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान सुद्धा या मॅच दरम्यान केला जाईल. मी विनंती करेल लालाभाई अनवरभाई यांना की आपण समोर याचं आपले शुभ असते. अब्दुल अंकल शिकलगार मॅच संपल्यानंतर आपण करणार आहोत. काही हरकत नाहीये. चेंडू मागे गेला. एका धावेसाठी चेंडू जातोय आणि सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसते. पहा दंपी ज्या प्रकारची गोलंदाजी करतायत. पुढे कंट्रोल आहे त्या गोलंदाजीवरती. कोणत्या प्रकारची अतिरिक्त धाव नाही. मोठा प्रकार येऊ दिलेला नाहीये. परंतु जे धावांचं बॅलन्स आहे ज्या धावांचा पाठलाग करायचा आहे त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी विकेट डॉट येणं गरजेचं आहे. तिथे डॉट आलाय. डॉट आलाय. धावचीची संधी आहे. गडी बाद होतोय का? येस गडी बाद. विमल सिंगला माघारी पाच धावा लागतंय. मोठा आदरा केजे सिल्वन संघाला. थँक यू लॉसन कोरिया नवीन फलंदाज. तर रिव्ह्यू घेतला गेलाय पंचांकडून. हा चेंडू कुठे लँड झालाय. चला प्लीज पंचाने रिव्ह्यू घेतला गेलाय. सो पंच
अंपायर आपण यायचंय. Hello, 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 check. Hello, hello, check. Hello, hello, check. Hello, hello, hello. Yes, thank you.
पंच डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. यस, नो बॉल आहे. आठ चेंडू आणि यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय. एक धाव मिळेल. सिंगल धाव येताना पाहायला मिळते आणि एका धाव्याने दाबलं पुढे जाऊन पोहोचलंय 20 वरती. अजूनही 5 धाब्यांची गरज आहे. 7-5 या इक्वेशन मध्ये मॅच आहे आणि 7-5 तिथे कसं अवघड नाही या मैदानावरती, परंतु दंपी कशा प्रकारे चेंडू आला. यावेळेला चेंडू हातून निसटलाय, हातामधून चेंडू गेलाय. डिक्लेअर मध्ये सिंगल धाव मिळेल. आता 6 आणि 4. 7-5च्या इक्वेशन मधून सामना वळलाय आता 6-4 कडे. पाहूयात 6 चेंडू 4 धावा कशा प्रकारे केल्या जातात, कशा प्रकारे वाचवल्या जातात, कारण अतिशय क्रुशियल मोमेंट आहे या मॅचची. वसई जेएमसीचा जर का गोलंदाजीचा अटॅक पाहिला तर अतिशय शानदार आहे, दमदार आहे. आणि याच्या दमदार अटॅक समोर नितेश पाटील, लॉसन कोरिया यांना बॅटिंग करायचे. 6 चेंडू 4 धावा ही मॅचची इक्वेशन आहे. असलम नवीन गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू नितेश पाटील याच्यासाठी. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यष्ट्या उद्ध्वस्त, पूर्णपणे ग्रिप केलं चेंडूला. चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला आणि अनहोनी कोहोनी करडाला. चेंडू गेला यष्ट्यांवरती. विकेटचं पतन, गडी बाद, गॉन. नितेश पाटील माघारी परततोय. थोड़ा समय कुछ बदल गया था, हवा भी बदल गई थी. समय के बाद जो पलटवार आया है वो पलटवार काफी बेहतरीन है. पंकज वजे नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. क्षेत्ररक्षणाची सजावट बदलली जाते जेएमसीसी वसईच्या कडून, परंतु तेजस 11 मध्ये टेन्सचं वातावरण आहे. 5 चेंडू 4 धावा या इक्वेशन मध्ये मॅच आहे. दंपीच्या गोलंदाजीवरती आलेला नो बॉल त्याने मात्र सामन्याचं चित्र बदलवलं आणि आता इथे बदलवणाऱ्या चित्रामध्ये ते सुद्धा ऍक्सेप्ट केल्यानंतर आता मॅच 5-4च्या इक्वेशन मध्ये आणून सोडली आहे. पंकज वजे समोर असलम आहे, ज्या असलमने पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवून दिला टीम जेएमसीसी वसईला. या बॉलला लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या पद्धतीने हा फटका एक्झिक्यूट केलाय. राहुल त्या ठिकाणी होते, परंतु त्यांच्यामध्ये अंतर जास्त असल्या कारणाने चेंडू डिक्लेअर साठी गेलाय. लॉसन कोरिया, असलम समोर, लॉसन जास्तच मागे चेंडू खेळला गेला होता. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती. इथे आता लॉसन साठी हा चेंडू फेकी केली आहे, गडी बाद होईल. पंकज वजे, बॉल टू रन्स. इक्वेशन मध्ये बदल, सामना बदललाय, चित्र बदललंय. मॅच कशी बदलते हे आपण पाहणार आहोत. हॅलो चेक. आणि अखेरकार सामना संपलाय. मॅच फिनिश झाल्यानंतर सामना जिंकलाय टीम तेजस 11 या संघाने आणि पराभवाला सामोरं जावं लागतंय जेएमसीसी वसई या संघाला. 8 लाख जेएमसीसी वसई, खूप चांगला खेळ आज दिवसभरामध्ये आपण केलात, त्याबद्दल आपलं सुद्धा मनापासून आभार. आपण या ठिकाणी आलात आणि सर्वांना एंटरटेन केलं त्याबद्दल. तेजस 11 मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. दुसरा क्वालिफाय होणारा संघ आहे ग्रुप बी मधील. आणि आता मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय मिस्टर विमल सिंग फ्रॉम तेजस 11 आणि ऍज अ बॉलर म्हणून सेकंड मॅन ऑफ द मॅच आणि त्याचा मानकरी ठरतोय मिस्टर नितेश पाटील.
फ्रॉम तेजस 11 दोघांनी यायचंय मॅरेथॉनची जर्सी आणि कुमावत अकॅडमीचं 1111 रुपयाचं गिफ्ट वाउचर देऊन गौरव करण्यात येईल विमल सिंग यांचा आणि त्यानंतर मॅरेथॉनची ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येणार आहे नितेश पाटील यांचा फौजी भाई अंपायर के लिए भेजना है जेसीसी का मैच है